आपण नेहमी शहरांमधील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल बोलत असतो, परंतु जेव्हा ही परिस्थिती शहराच्या व्हीआयपी परिसरातच निर्माण होते तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविकच आहे। अमरावती शहर ज्याने अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना जन्म दिलाय, ज्यामुळे जिल्ह्याचं नाव देशभर पोहोचलं आहे। याच परिसरात माजी राष्ट्रपती, माजी राज्यपाल, माजी महापौर, आमदार आणि आताचे सरन्यायाधीश यांसारख्या अनेक दिग्गजांची निवासस्थाने आहेत। मात्र याच प्रतिष्ठित परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे। आपण या समस्येवर प्रकाश टाकणार आहोत। अमरावती शहराला अनेक महान व्यक्तींचा वारसा लाभला आहे, ज्यामुळे जिल्ह्याचं नाव देशात उंचावलं आहे। मात्र या शहराच्या व्हीआयपी एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस नगर परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। विशेषतः सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्याची स्थिती तर चिंताजनकच आहे। या रस्त्यावर डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून गिट्टीचे खडे अक्षरशः बाहेर आले आहेत। काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अमरावती दौरा झाला होता। त्यावेळी घाईघाईने त्या परिसरातील रस्त्यांचे तात्पुरते डांबरीकरण करण्यात आले होते, परंतु आता परिस्थिती पाहता थोड्याशा पावसातच संपूर्ण डांबरीकरण वाहून गेले असून खडी बाहेर आल्याचे स्पष्ट दिसत आहे। यामुळे रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक झाले असून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्यांच्यामुळे अमरावती शहराला आज गौरव प्राप्त झाला आहे। त्यांच्याच निवासस्थानाबाहेर जर रस्त्याची ही स्थिती असेल तर संपूर्ण शहराच्या रस्त्यांची कल्पना करणेही कठीण नाही। प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अमरावती शहरातील रस्त्यांची ही दुरावस्था विशेषतः व्हीआयपी परिसरात प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे। ज्या शहराने देशाला उच्च पदावर बसवलेले नेते दिलेत, त्या शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय। ही दुर्दैवी बाब आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहराच्या प्रतिमेसाठी प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा आहे।